नमस्कार, लेक माझी लाडकी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण सर्वप्रथम तेल तापवून घेतलं आहे आणि त्यामध्ये लसूण टाकला आहे। आता तो आपण व्यवस्थित मस्तपैकी जोपर्यंत आपल्याला तो लाल झालेला दिसत नाही तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित तळून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे आपण ठेवलेला आहे तळण्यासाठी। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा व व्यवस्थितरित्या तो तळून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर आपण घेऊ आता मोहरी भाजून घेऊया मध्यम आचेवरती। जास्त भाजायची नाही, 1-2 मिनिटं फक्त मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे आहे, कारण आपण लोणच्याचा मसाला तयार करतोय। आता आपण घेतला आहे खडा मसाला, म्हणजे काळी मिरी, लवंग आणि मेथी दाणे। हे सुद्धा आपण 2 मिनिट मध्यम आचेवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भाजत आहे मी। त्यानंतर आपण घेतले आहे जिरे, हे सुद्धा आपण मध्यम आचेवरती व्यवस्थितरित्या भाजून घेतलेत। आता हे सगळं थंड झाल्यावर एकजीव करून असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता आता हा झाला आहे आपला मसाला तयार लोणच्याचा। हे आपण जे तेल तापवून घेतलं होतं ते आता आपलं थंड झालेलं आहे। ही आहे लोणच्याची बरणी। आपण हे स्वच्छ धुवून व सुकवून घेतले आहे, व्यवस्थित पुसून घेतले आहे। आता आपण लोणचं तयार करूया। हा आहे मसाला, हे आहे तेल आणि लसूण। हे आपण काल परवा हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं याला, आणि ते व्यवस्थित सुकवून घेतलं आहे। सुकवून घेतलं की लोणचं खराब होत नाही। आपण लसूण आणि तेल तापवून घेतलं होतं त्यामध्ये आपण लोणच्याचा मसाला टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे। लाल तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आम्हाला थोडं स्पायसी आवडतं म्हणून माझ्या ताईनं 1.5 चमच टाकला आहे, आणि नॉर्मल हळद टाकली आहे, कारण आम्ही पहिलेच 2 दिवस हळद आणि मीठ लावून त्या फोडी सुकवून घेतला आहे, जेणेकरून लोणचं छान होतं व त्याला छान टेस्ट येते। आता आपण जो मसाला बनवला होता घरगुती तो पण आपण त्यात मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मिक्स करत आहे ते। तो व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता आपण तो त्याच्यावरती टाकूया, आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दिसत आहे। त्यानंतर टाकायचं आहे मीठ, आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता। आणि ते तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत आपण तो मसाला बनवलेला सगळ्या लोणच्याला लागत नाही। आणि जो थोडासा ठेवला होता तो वरतून टाकला मी। तुम्हाला जर जास्त नको असेल तर तुम्ही तो स्किप करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आम्ही सर्वप्रथम लोणच्याच्या बरणीमध्ये टाकला आहे मीठ। याला आमच्याकडे लोणच्याची बरणी असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आता आपण ते व्यवस्थितरित्या त्यामध्ये भरून ठेवूया। लोणच्याला जेवढं जास्त तेल असेल तेवढं जास्त लोणचं छान होतं असं म्हणतात। लोणच्यासाठी तेल आणि मीठ हे जास्त पाहिजे असतं। जर तुम्हाला सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता। थँक्यू सो मच।